हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. चला तर आज आपण उदाहरण नंबर 11 समजून घेऊ की ज्याच्यामध्ये ऑल पार्टनर काय होतात, इनसॉल्वंट होतात. जेव्हा भागीदारी संस्थेमधले पार्टनरशिप फर्म जे आहे ते डिझॉल्व्ह होत असताना जर तीनही भागीदारी इनसॉल्वंट झाले तर कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं याविषयीची माहिती आजच्या या उदाहरणामध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग बघूया. या उदाहरणामध्ये आपल्याला पहिल्यांदा माहिती सांगितली होती हे कसे पार्टनर आहे, इक्वल पार्टनर आहे, त्यांचा रेशो कसा आहे, समान आहे, म्हणून आपण काय म्हटलं, इक्वल इथे म्हणून घेतलं. काय त्या पार्टनरचे नाव आहेत बघा. पहिल्या भागीदाराचं नाव होतं प्रीती, दुसऱ्या भागीदाराचं नाव आहे प्रिया आणि तिसरं आहे प्राची. तर पहिल्यांदा आपण काय करतो की जेव्हा पार्टनर्स कॅपिटलचे बॅलन्सेस दिलेले असतील तर आपलं पहिलं काम असतं काय, पार्टनर्स कॅपिटलचे बॅलन्सेस ट्रान्सफर करणं, किंवा उदाहरणामध्ये दिलेले जे काही बॅलन्सेस आहे ते आपण काय करतो, ट्रान्सफर करत असतो. म्हणून मी इथं म्हणतो बघा, बाय बॅलन्स हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्यांचा जो काही बॅलन्स दिला होता तो आपण लिहून घेऊ. प्रीतीचा 40,000 रुपये कॅपिटल बॅलन्स होता, प्रियाचा 35,000 रुपये दिला होता. त्यानंतर आहे प्राची, तर प्राचीचे दिले होते 25,000 रुपये. त्यानंतर पुढे म्हटलं तर ट्रेड क्रेडिटर्स आणि लोन म्हटलं तर आता हे उदाहरण कशावर आधारित आहे, ऑल पार्टनर इनसॉल्वंट. म्हणजे जेव्हा ऑल पार्टनर इनसॉल्वंट होतात याचा अर्थ आपण काय करतो, आपल्या व्यवसायाची देयता पूर्णपणाने देऊ शकत नाही, म्हणून आपण काय करतो, ज्या काही लायबिलिटी आहे त्या लायबिलिटींचं स्वतंत्र अकाउंट ओपन करतो की ह्या लायबिलिटी परतफेड करत असताना आपल्याला किती रुपये कमी पडले हे प्रत्येक लायबिलिटीचं स्वतंत्र खातं काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, ते स्वतंत्र अकाउंट ओपन करून घेतलेले आहेत. म्हणून ट्रेड क्रेडिटर्स म्हटलं होतं बघा 50,000, तर हा कोणता बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स, म्हणून क्रेडिट साईडला मी लिहितो इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, रक्कम होती 50,000, मग इथे आपण घेतले 50,000. सेम पुढं म्हटलं तर लोन आणि कंसामध्ये काय म्हटलं तर सेक्युअर्ड बाय मशिनरी. आता कर्ज घेतलंय आपण 30,000 रुपये, परंतु ते कसं केलेलं आहे, सेक्युअर्ड केलेलं आहे, म्हणजे काय तारण दिलेले आहे. त्यासाठी काय तारण दिलेली आहे, मशिनरी काय केलेली आहे, एक संपत्ती काय केलेली, तारण दिलेली आहे. आता लोनचा बॅलन्स किती होता, 30,000, इथे म्हणूया बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किती होता, 30,000, तर तेही आपण काय केले, इथे 30,000 रुपये लिहून घेतले. त्यानंतर होते ॲसेट्स. आता ॲसेट काय करायचे आहे, रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. कोणकोणते ॲसेट होत्या, मशिनरी होती, फर्निचर आणि स्टॉक. या 3 ॲसेट आपण काय करूया, रिलायझेशनला ट्रान्सफर करू. जेव्हा आपण ॲसेट रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो त्यावेळेस जर्नल एंट्री काय होते, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू ईच ॲसेट्स अकाउंट, म्हणून इथं म्हणूया टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. कोणकोणते, तर पहिली होती मशिनरी, मग इथं लिहिलं मशिनरी 23,000 रुपये. त्यानंतर दुसरी संपत्ती होती फर्निचर, फर्निचर रक्कम होती 16,000, तर तेही घेतली इथे 16,000 रुपये. त्यानंतर पुढं म्हटलं तर स्टॉक, स्टॉक किती रुपयांचा होता, तर स्टॉकची किंमत होती 47,000. तर ह्या तिघांची आता काय करूया, आपण बेरीज करूया आणि ती बाहेरच्या कॉलमला घेऊ. बघा 7 आणि 3 10 6 16, चला 1 3 4 आणि 4 8, म्हणजे यांची बेरीज आली 86,000 रुपये. आता 86,000 रुपये काय केले आपण, रिलायझेशनच्या डेबिटला लिहिले. आता पुढे म्हटलं तर बघा कॅश ॲट बँक किती रुपये होते, 10,000 रुपये दिले होते, म्हणजे बँकेचा बॅलन्स किती आहे, 10,000. मग बँकेचा जे आपण बँक अकाउंट ओपन केलेलं आहे त्याच्या डेबिटला काय म्हणूया, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती बॅलन्स होता बँकेचा, तर 10,000, तोही आपण इथे 10,000 रुपये लिहून घेऊ. त्यानंतर म्हटलं होतं बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला होता 84,000 रुपये. किती बॅलन्स दिला होता, 84,000. म्हणजे काय करायचं आता, हे जे काही 84,000 बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉसचा, म्हणजे हा संचित स्वरूपाचा काय आहे, तोटा आहे किंवा लॉस आहे आपण त्याला म्हणतो. तर तो आपल्याला काय करायचा असतो, भागीदारी संस्था आता काय होते, बरखास्त होते म्हटल्यानंतर भागीदारांना त्यांचा तोटा वाटून द्यायचा आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, वाटून द्यायचं आहे. किती हिस्सा आहे त्यांचा, इक्वल हिस्सा आहे, म्हणजे किती आले, 3 पार्टनर आहे म्हणून आपण भागिले घेतलं 3. मग 3 1 3, 3 2 6, शिल्लक राहिले 2. त्यानंतर आता 2 आणि हे 4 झाले 24, 3 8 24, म्हणजे एका भागीदारासाठी किती तोटा आला, 84,000चे किती भाग झाले,
3 भाग झाले म्हणजे किती आले 28,000, 28,000 आणि 28,000. मग आता हा जो काही तोटा त्यांच्या वाट्याला आपण आता डिस्ट्रीब्यूट केला तो काय करायचा आपल्याला लिहायचं आहे. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला इथं म्हणायचं आहे बघा टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती रुपये आले तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन प्रीतीच्या वाट्याला 28,000 रुपये, प्रियाच्या वाट्याला 28,000 रुपये आणि प्राचीच्या वाट्याला सुद्धा 28. का तर त्यांचा हिस्सा कसा आहे समान हिस्सा आहे म्हणून 28,000, 28,000 आणि 28,000. म्हणजे आता आपण काय केलं बॅलन्स शीट पूर्णपणाने ट्रान्सफर केलं. त्यानंतर आता पुढे काय म्हटलं तर बघा ॲडजस्टमेंट आता समजावून घेऊ. द फर्म वॉज डिझॉल्व ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल द पार्टनर्स. म्हणजे सर्व जे काही भागीदार होते हे भागीदार काय झाले इन्सॉल्वंट झाले. मग इन्सॉल्वंट झाल्यानंतर आता आपल्याला पुढे सांगितलं माहिती की मशिनरी विकली 18,000 रुपयांना, फर्निचर विकलं 14,000 रुपयांना आणि स्टॉक विकला 35,000. म्हणजे काय केलंय मालमत्ता विकल्या. आता मालमत्ता विकल्या म्हणजे काय एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. एंट्री काय होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजे मालमत्ता विकून पैसे कुठे येणार बँकेत येणार आणि मालमत्ता जाणार कुठून रिलायझेशनमधून. म्हणून एंट्री काय झाली बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग बँकेच्या डेबिटला इथं लिहावं लागणार टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिलायझेशन अकाउंट. रक्कम आपण आता नंतर लिहू. इथे पहिल्यांदा म्हणू रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणायचं आता बाय बँक अकाउंट. काय म्हणणार बाय बँक अकाउंट. आता त्याच्या खाली लिहू मग कोणकोणती मालमत्ता किती किमतीला विकली गेली. मग पहिल्यांदा सांगितलं होतं मशिनरी विकली गेली. मग मशिनरी घेऊ. मशिनरी किती रुपयांना विकली मशिनरी 18,000 म्हणून इथे घेतले हे 18,000 रुपये. त्यानंतर सांगितलं फर्निचर विकलं 14,000 रुपयांना म्हणून इथे घेणार आहे आपण फर्निचर रुपीज किती 14,000 रुपये. आणि शेवटी सांगितलं तर काय स्टॉक रिलाइज झाला 35,000 रुपयाला. स्टॉक कितीला विकला तर 35,000ला विकला म्हणून ते इथं 35,000 रुपये घेऊ. आता यांची बेरीज आपण घेऊ आउटरला 0 0 0 0 8 4 12 5 17 हातचाला 1 2 3 3 आणि 3 6. तर मालमत्ता विकून किती रुपये आले 67,000 रुपये. आता इथं बँकेच्या डेबिटला आपल्याला लिहायचे राहिले होते तेही आपण काय करू डेबिटला लिहून घेऊ की मालमत्ता विकून किती पैसे आले 67,000 रुपये आले. त्यानंतर पुढे काय सांगितलं रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹2,000. जे काही रिलायझेशनची प्रक्रिया चालू होती त्यासाठी खर्च किती आला 2,000 रुपये. कसला खर्च आहे रिलायझेशनचा आहे. कोण देते बँक देते. मग एंट्री काय होणार रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. काय एंट्री होणार रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला इथं म्हणायचं आहे टू बँक अकाउंट रक्कम 2,000 कंसामध्ये कसला खर्च आहे तर रिलायझेशनचा खर्च आहे रिलायझेशन एक्सपेन्सेस. आता हे झालं पहिला इफेक्ट कुठं रिलायझेशनच्या डेबिटला घेतला. दुसरा कुठं जाणार आहे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन अकाउंट. किती रुपये तर 2,000 रुपये. तेही आपण 2,000 रुपये इथे लिहून घेतले. त्यानंतर पुढे काय म्हटलं तर बघा नथिंग कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रिया अँड प्राची. प्रिया आणि प्राची यांच्याकडनं कोणत्याही स्वरूपाची रक्कम वसूल झाली नाही. बट ₹3,400 कुड बी कलेक्टेड फ्रॉम प्रीतीज प्रायव्हेट इस्टेट. प्रीती जी आहे त्या प्रीतीच्या प्रायव्हेट इस्टेटमधून किती रुपये मिळाले 3,400 रुपये मिळाले. मग जर पैसे येत असेल तर येणार कुठे बँकेमध्ये आणि कोणता भागीदार आणतो प्रीती आणते म्हणून प्रीती कॅपिटल अकाउंट. मग एंट्री होईल काय बँक अकाउंट डेबिट टू प्रीती कॅपिटल अकाउंट. बघा आता जर्नल एंट्री काय होते बँक अकाउंट डेबिट टू प्रीती कॅपिटल अकाउंट. म्हणून बँकेच्या डेबिटला काय लिहिणार टू प्रीती कॅपिटल अकाउंट. किती रुपये आणले 3,400 रुपये. मग इथं म्हणणार आहे आता काय इथं होतं डेबिटला दुसरा इफेक्ट कुठे जाणार आहे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट प्रीतीच्या कॉलममध्ये 3,400 रुपये कारण की ती तेवढेच आणू शकले. त्यानंतर आता पुढे बघा उदाहरणामध्ये काही राहिलं आहे का आता काहीही राहिलं नाही. आता काय करावं लागणार आहे आपल्याला पहिल्यांदा यांनी काय सांगितलं होतं लोन कसं घेतलं होतं मालमत्ता तारण देऊन लोन घेतलं होतं 30,000चं. म्हणजे आपल्याला परतफेड करायची आता लोनची परतफेड करायची. पण त्यासाठी सांगितलं सेक्युअर्ड केलं होतं. कशामुळे सेक्युअर्ड केलं होतं किंवा कोणत्या मालमत्तेनं सेक्युअर्ड केलं होतं मशिनरी.
मग आता तुम्ही जर पाहिलं असेल तर मशिनरी विकून आपल्याला किती पैसे आले होते, मशिनरी विकून आले आपल्याला 18,000 रुपये. इथे म्हटलं तर बघा बाय बँक आपण रिलायझेशनच्या क्रेडिटला लिहिलं, मशिनरी विकून किती 18,000 रुपये आले. आता आपल्याला लोनचे पैसे किती द्यायचे होते, लोनचे पैसे द्यायचे होते 30,000. मालमत्ता विकून मशिनरी विकून, बरोबर की नाही, हे काय मशिनरी विकली, काय केली मशिनरी विकली, मशिनरी विकून किती आले 18,000. आपल्याला द्यायचे किती आहे 30,000. म्हणजे आपल्याला आणखी किती रुपये त्यामध्ये टाकावे लागतील एक्स्ट्रा इतर मालमत्ता विकून आलेल्या पैशांपैकी, तर 12,000 रुपये आणखी एक्स्ट्रा टाकावे लागतील. म्हणजे असे अगोदरचे मशिनरीचे 18,000 अधिक इतर मालमत्ता विकून आलेले 12,000, असं एकूण आपल्याला किती कर्ज द्यायचं आहे 30,000 कर्ज द्यायचं आहे. आता हे 30,000 का द्यायचे, कारण की हे कसं आहे सेक्युअर्ड लोन आहे, कसं आहे हे तारण असलेलं कर्ज आहे, म्हणून पहिल्यांदा हे काय करायचं पूर्णपणानं आपल्याला देऊन टाकायचं. म्हणून लोन अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं काय टू बँक अकाउंट, लोन अकाउंटच्या डेबिटला म्हटलं टू बँक अकाउंट किती रुपये 30,000 रुपये. म्हणजे इथे काय झालं, हे जे काय आपलं लोन अकाउंट आहे ते काय होणार, दोन्ही बाजू समान रकमेला काय होणार टोटल होणार 30,000 30,000. आता बघा हा झाला पहिला इफेक्ट, लोन अकाउंटच्या डेबिटला म्हटलं टू बँक. आता बँकेच्या क्रेडिटला मला म्हणावं लागणार आहे बाय लोन अकाउंट, काय म्हणावं लागणार आहे बाय लोन अकाउंट किती रुपये तर 30,000 रुपये. आता बघा हे सगळं आपण केलं. आता यानंतर पुढे काय म्हटलं तर आपल्याला आणखी एक कर्ज द्यायचं आहे, आणखी एक देयता द्यायची आहे, कोणती ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट किती रुपये होते 50,000. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की हे कर्ज देण्यासाठी किंवा ही लायबिलिटी परतफेड करण्यासाठी आपल्याकडे किती रुपये निधी उपलब्ध आहे. म्हणून आपण काय करू, बँकेची डेबिट साईड पहिल्यांदा काउंट करून घेऊ. बँकेच्या डेबिटला होते पहिले 10,000, त्यानंतर मालमत्ता विकून आले 67,000, त्यानंतर एका भागीदाराने आणले 3,400. म्हणजे एकूण बँक अकाउंटच्या डेबिटला बघा किती रुपये होते 80,400 रुपये जमा झाले होते. किती रुपये जमा झाले होते 80,400. मी इथं लिहून टाकतो 80,400 एवढी आपली बँकेत जमा झालेली रक्कम होती. ठीक आहे ना. त्यातनं आपण किती आतापर्यंत खर्च केले, किती रुपये दिले आपण त्यांना 32,000 रुपये काय झाले त्यातनं खर्च झाले. किती खर्च झाले 32,000 खर्च झाले. 004 इथं राहिला 8 आणि 7 मधून 3 गेले, खाली राहिले 4. म्हणजे आपण आता 48,400 रुपयेच काय करू शकतो परतफेड करू शकतो. आपल्याला द्यायचे किती आहे लोनचे पैसे, क्रेडिटरचे आपल्याला पैसे द्यायचे 50,000. किती पैसे द्यायचे 50,000. पण आपल्याकडे तेवढे पैसे आहे का उपलब्ध नाही. आपल्याकडे जेवढे पैसे आहे तेवढे आपण त्यांना काय करणार आहे देऊन टाकणार आहे. मग किती पैसे आपल्याकडे उपलब्ध तर 48,400 रुपये आपल्याकडे जे शिल्लक राहिले होते ते आपण काय करणार त्यांना देऊन टाकणार. मग कुणाला पैसे दिले क्रेडिटर्सला पैसे दिले. म्हणून एंट्री काय होणार क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग एंट्री काय होणार कुणाला पैसे दिले जातात दादा क्रेडिटर्सला. म्हणून एंट्री काय होणार आहे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग इथे म्हटलं टू बँक अकाउंट किती रुपये अकाउंट म्हटलं आपण किती रुपये 48,400 रुपये. मग इथे पण काय म्हणणार आहे बाय ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट, बाय ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट रक्कम किती होती 48,400 रुपये. म्हणजे आता आपलं बँक अकाउंट पण काय झालं इथं टोटल झालं 80,400 रुपयांना. आता काय करायचं काय राहिलं एक उदाहरणामध्ये. आता उदाहरणामध्ये काय राहिलं नाही म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागणार रिलायझेशन अकाउंट काय करावं लागणार क्लोज करावं लागणार. मग रिलायझेशन अकाउंट क्लोज करताना रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईड जास्त आहे बघा. इथं 86 आणि 2 88,000 होते. मग इथं घेतले आपण 88,000 रुपये. मग 88,000 आणि इकडे किती आहेत 67. म्हणजे डेबिट साईड काय आहे जास्त आहे. याचा अर्थ क्रेडिट साईडला काय झाला असणार आहे लॉस झाला असणार आहे. म्हणून मी इथे लिहितो बाय लॉस ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट, बाय लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता किती तोटा झाला तो शोधून काढू. पहिल्यांदा रक्कम किती होती डेबिट साईडची 88,000, क्रेडिट साईडची किती होती 67,000. 88 मधून 67 गेले, शिल्लक किती राहिले 21,000. किती रुपये राहिले शिल्लक 21,000. आता हे कसे भागीदार आहे समान भागीदार आहे. म्हणजे किती येणार भागिले 3, 3 1 3, 3 7 21. म्हणजे एका भागीदारासाठी किती तोटा आला 7,000 रुपये तोटा आला. किती आला 7,000. म्हणून इथं म्हणायचं आहे बघा पहिल्या भागीदाराचं नाव काय होतं प्रीती. मग इथं घेतलं प्रीती किती रुपये तर 7,000 रुपये. दुसऱ्या भागीदाराचं नाव होतं प्रिया. मी इथे घेतलं प्रिया ₹7,000.
तिसरी भागीदार होती प्राची, म्हणून आपण घेतलं प्राची, रुपीज किती 7,000. असा एकूण तोटा किती झाला होता तर 21,000 रुपये. तोही आपण काय केला बाहेरच्या कॉलमला घेतला. म्हणजे बघा रिलायझेशनला लॉस झाल्यानंतर एंट्री काय होते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. जर्नल एंट्री काय होते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आता आपण रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला माहिती लिहिली, आता लिहायची आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. म्हणून इथं म्हटलं टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिलायझेशन अकाउंट. कंसात काय म्हणणार आहे हा काय लॉस आहे बरोबर. किती रुपये लॉस आहे तर प्रत्येकाच्या वाट्याला आला 7,000, 7,000 आणि 7,000 रुपये. आता पुढे आपण काय करणार आहे बघा, पुढे काय करणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. बघा तर कोणती साईड जास्त दिसते. जर आपण प्राचीची डेबिट साईड पाहिली तर इथे येते 28 आणि 7 35,000. किती येतात 35,000. तेवढेच 35,000 कुठे यायला पाहिजे क्रेडिट साईडला पण यायला पाहिजे 35,000. मग बघा 35,000 मधून 25,000 गेले, शिल्लक राहिले किती 10,000. म्हणजे किती कमी पडले 10,000 कमी पडले. आता इथे बघा काय होणार आहे DPCNC अकाउंट आपण काय केलेलं आहे स्वतंत्र तयार केलेले आहे यासाठी की भागीदारांना व्यवसायामध्ये किती रक्कम कमी पडते किंवा किती रुपये भांडवल त्यांना कमी पडतं म्हणून DPCNC आहे. याचा अर्थ काय तूट किंवा अपूर्तता असणारं खातं की किती रुपये कमी पडले म्हणून हे DPCNC अकाउंट आपण तयार केलेलं आहे. तर आता बघा या 10,000ला नाव द्यायचं आहे काय बाय डेफिशियन्सी अकाउंट. काय नाव द्यायचं आहे बाय डेफिशियन्सी अकाउंट. म्हणजे एंट्री काय झाली बघा, जर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला मी म्हटलं बाय डेफिशियन्सी अकाउंट 10,000, याचा अर्थ डेफिशियन्सी अकाउंटच्या डेबिटला मला म्हणायचं आहे काय टू पार्टनर्स कॅपिटल. आता पार्टनर्स कोणतं तर प्राची, टू प्राची कॅपिटल अकाउंट. रक्कम किती लिहावी लागणार आहे तर 10,000 रुपये. म्हणजे बघा इथं जेव्हा रक्कम कमी पडते पार्टनर्सला तर आता टू बॅलन्स कॅरी डाऊन किंवा बाय बॅलन्स कॅरी डाऊन असं आपण म्हणणार नाही किंवा टू बँक म्हणणार नाही किंवा बाय बँक म्हणणार नाही आहे, तर काय म्हणणार आहे DPCNC अकाउंट म्हणणार आहे. त्यानंतर आता पुढचं अकाउंट आपण क्लोज करू प्रियाचं. मग प्रियाच्या डेबिटला 28 आणि 7 किती झाले 35,000 आणि क्रेडिटला सुद्धा किती आहे 35,000 आहे. म्हणजे या भागीदाराचा कोणताही बॅलन्स निघाला नाही, ना डेबिट बॅलन्स निघाला ना क्रेडिट बॅलन्स निघाला. त्यानंतर पुढे जाऊया तिसरी भागीदार आहे प्रीती. तर प्रीतीची क्रेडिट साईड जास्त आहे. मग क्रेडिट साईडला बघा 1000 अधिक 3,000 43,400 रुपये, 43,400. मग इकडे पण किती यायला पाहिजे 43,400 यायला पाहिजे. म्हणून 28 आणि 7 35 मधून 43 मधून 35,000 गेले, शिल्लक राहिले 8,400 रुपये. मग आता इथे सुद्धा पण काय नाव द्यायचं आता टू डेफिशियन्सी अकाउंट. काय नाव देणार आहे टू डेफिशियन्सी अकाउंट. किती रुपये 8,400. आता इथं पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आहे म्हणजे डेफिशियन्सी अकाउंटच्या कुठे जाणार क्रेडिट साईडला. काय म्हणणार आहे बाय कोणतं कॅपिटल प्रीती कॅपिटल अकाउंट, प्रीती कॅपिटल अकाउंट. किती रुपये तर रक्कम होती 8,400 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पण आपलं काय झालं क्लोज झालं. आता कोणतं अकाउंट क्लोज करायचं राहिलं शेवटचं अकाउंट आहे हे आपलं काय आता क्रेडिटर्स अकाउंट. क्रेडिटर अकाउंटची क्रेडिट साईड होती 50,000. मग डेबिटला पण किती यायला पाहिजे 50,000 यायला पाहिजे. मग 50,000 येण्यासाठी बघा डेबिटला 50,000 येण्यासाठी डेबिटला किती आहे 48,400. म्हणजे 50,000 मधून 48,400 जर आपण वजा केले तर शिल्लक राहतात किती 1,600. म्हणजे क्रेडिटर्सवाल्यांना आपल्याला 50,000 रुपये द्यायचे होते, आपण त्यांना 48,400 रुपये देऊ शकलो. म्हणजे किती पैसे नाही देऊ शकलो तर 1,600 रुपये आपण त्यांना देऊ शकलो नाही. म्हणजे तेवढी आपली काय झाली तूट निर्माण झाली. त्याला आपण काय म्हणतो DPCNC म्हणतो. म्हणून इथं काय म्हणणार आहे टू DPCNC अकाउंट, टू DPCNC अकाउंट. किती रुपये कमी पडले तर 1,600 रुपये. जर आता क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला म्हटलं टू DPCNC अकाउंट, याचा अर्थ DPCNC अकाउंटच्या क्रेडिटला मला काय म्हणावं लागणार आहे बाय ट्रेड क्रेडिटर्स अकाउंट. किती रुपये कमी पडले त्यांना आपण किती रुपये देऊ शकलो नाही तर 1,600 रुपये देऊ शकलो नाही. मग आता जर आपण DPCNC अकाउंट जर सर्वात शेवटी क्लोज केलं तर डेबिटला होते 10,000 रुपये आणि क्रेडिटला सुद्धा 8 आणि 1 9 आणि 600 आणि 400 किती झाले 1,000. म्हणजे इथं पण किती झाले 10,000.
अशा पद्धतीने आपलं डेफिशियन्सी अकाउंट जे आहे ते दोन्ही बाजूला समान रकमेला काय होतं, टोटल होतं. म्हणजे हे उदाहरण असं होतं की यामध्ये 3 भागीदार जरी असले तर हे 3ही भागीदार काय होतात, इन्सॉल्वंट होतात. आणि जेव्हा ऑल पार्टनर इन्सॉल्वंट होतात तेव्हा आपण काय करतो, लायबिलिटीचे स्वतंत्र खाते तयार करतो आणि त्या खात्यांना कमी पडणारी रक्कम डेफिशियन्सी अकाउंटला टाकतो. त्याचप्रमाणे पार्टनर्स कॅपिटलला कमी पडणारी रक्कम सुद्धा आपण काय करतो, डेफिशियन्सी अकाउंटला टाकतो. आणि सर्वात शेवटी डेफिशियन्सी अकाउंट ॲटोमॅटिकली क्लोज होतं. तेव्हा आपलं हे उदाहरण टॅली झालं असं आपण समजतो. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल. धन्यवाद.